नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। सातबारावरील रद्द केलेली वारस नोंद पुन्हा घालण्यासाठी 2000 रुपयांची लाच घेतल्यावरून राजगुरुनगरच्या सर्कल आणि तलाट्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। सोमवारी दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई झाली। लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। ताब्यात घेण्यात आले आहे। रद्द करण्यात आलेली सातबारा उतारावरील नोंद पुन्हा घालण्यासाठी सर्कल आणि तक्रारदार यांच्यात 15,000 रुपये देण्यात घेण्याचे ठरले होते। त्यातील इसार रक्कम म्हणून 2,000 रुपये तलाठ्याकडे दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले असल्याचे सांगण्यात आले। खेड महसुलातील भ्रष्टाचार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। खेड तालुक्यातील आळंदी जवळील सोळू येथील कंपनीतील झालेल्या स्फोटात गुन्हा दाखल झालेले खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम रामदास ठाकूर यांना खेड सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असल्याची माहिती ॲडव्होकेट नमित खांडगे यांनी दिली आहे। आळंदीतील स्पेसिफिक अलॉय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला होता। त्यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला व 17 जण जखमी झालेले होते। सदरील कंपनी ही शुभम रामदास ठाकूर यांचे वडील रामदास ठाकूर यांनी लिलावात खरेदी केली आहे। सदर कंपनीचा सातबारा रामदास ठाकूर यांच्या नावावर झाला होता, परंतु सदर कंपनी ताब्यात देण्याबाबत कॅनरा बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नव्हती। तरी सुद्धा शुभम ठाकूर यांनी कंपनी स्क्रॅप कटिंगचे काम सुरू केल्याने सदर कंपनी स्फोट झाल्याच्या प्राथमिक माहितीनुसार आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। अखेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। ठाकूर यांच्याकडून ॲडव्होकेट सुधीर शहा, ॲडव्होकेट जितेंद्र सावंत, ॲडव्होकेट वैभव मेदनकर, ॲडव्होकेट नमित खांडगे यांनी काम पाहिले। चाकण शहर आणि औद्योगिक भागात काही हॉटेल्स अवैध व्यावसायिक यांच्याकडे जाऊन आपण पत्रकार असल्याचे सांगून हप्त्यांची मागणी काही जणांकडून केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू झाले आहेत। काही हॉटेल व्यावसायिक अवैध धंदा करणारी मंडळी स्वतःच अवैध प्रकार करत असल्याने याबाबत पोलिसात तक्रारी करत नाहीत। याशिवाय काही पोलिसांशी अर्थपूर्ण तडजोडी करून अवैध प्रकार करणाऱ्या मंडळींना याबाबत वाच्यता करू नका असे खुद्द प्रशासनातील मंडळी सांगत आहेत। त्यामुळे अवैध धंदे चालकांची अवस्था अपपाचा माल गपापा या म्हणीप्रमाणे झाले असून बोगस पत्रकार मंडळींचे आयतेच फावले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने धारिष्ट दाखवून अवैध धंदे चालक आणि हप्ता मागणारे बोगस पत्रकार अशा सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी होत आहे। अस्टर हे मुख्यत्वे करून थंड हवामानाचे पीक असून त्याची लागवड वर्षातील 3 हंगामात खेड तालुक्यात केली जाते। थंड हवामानात अस्टरची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जा देखील चांगला असतो। या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो। जास्तीत जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाणाची रोपासाठी अस्टर पेरणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केली जाते। खेडचा पूर्व भागात अस्टर हे हंगामी फुलपीक पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगांनी शेतात बहरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी दिनांक 2 मार्च एका गाडीने प्रवास करत तब्बल 1.25 तास चर्चा झाली। त्यामुळे लोकसभेची निवडणूक आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोमवारी दिनांक 4 मार्च रोजी दुपारी मंचर येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले। यावेळी त्यांचे जंगी स्वागत मंत्री दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले। यानंतर मात्र वळसे पाटील, अजित पवार व आढळराव पाटील हे एकाच गाडीत बसून वळसे पाटील यांच्या निवासस्थानी गेले। तेथे काही वेळ चर्चा केली। या चर्चेचा तपशील अजून बाहेर आला नाही। तरी आढळराव पाटील यांच्या शिरूरमधील संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी अजितदादांनी आढळराव पाटलांना शब्द दिल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आढळराव पाटील आता हातात घड्याळ बांधणार का याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। माझ्यावर विश्वास ठेवत मी सांगितलं म्हणून तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांना लोकसभेला निवडून दिलं, पण तो बाबा थोड्याच दिवसात राजीनामा द्यायचा आहे असं सांगायला लागला। मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येत नाही, माझ्या क्षेत्रात माझं नुकसान होतंय असं सांगत कोल्हे राजीनामा द्यायच्या तयारीत होते असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सोमवारी 4 मार्च 2024 रोजी शिरूर आणि मंचर येथे टीका केली। मुळात राजकारण हा कोल्हे यांचा पिंड नाही, आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो अशा शब्दात अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली। अजित पवार यांच्या टीकेवर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना काय सांगितलंय पाहूयात।
जय शिवराय. खरं तर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं. ते मोठे नेते आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलो आहे. परंतु जे वैयक्तिक आक्षेप त्यांनी घेतले त्याविषयी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. दादा असं म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नसतो तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो. त्यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणं दिली. म्हणजे गोविंदा असतील, अमिताभ बच्चन असतील, हेमा मालिनी असतील, शत्रुघ्न सिन्हाजी असतील, या सगळ्यांची त्यांनी उदाहरणं दिली. मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसद रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल 3 वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला आहे. राहता राहिला प्रश्न, मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात. परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का? मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का? जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे, हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता. पुढचा मुद्दा येतो त्यामध्ये मला असं वाटतं की दादा असं म्हणाले की असा उमेदवार देऊन आम्ही चूक केली. मला वाटतं की हा प्रश्न पडतो की ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना, कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात, या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता. विधानसभेच्या प्रचारासाठी सुद्धा आपण एकत्र होतो. इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी कौतुक सुद्धा केलं. त्यामुळे मला वाटतं की केवळ भूमिका बदलली म्हणून ही भाषा बदलते आहे का, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि जर ही खरोखर चूक असेल तर मला असं वाटतं की अजितदादांचं पहिलं विधान हे शिरूर लोकसभेला साधारण महायुतीकडून कोण उमेदवार असणार आहे याविषयीचं इंडिकेशन आहे. कारण दिल्लीतल्या वर्तुळामध्ये ही चर्चा सतत कानावर येते की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समोर कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार महायुतीकडून असणार आहे आणि त्यामुळे जे महायुतीकडून सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या एकूण उमेदवारी मिळण्याच्याच गोष्टीवर एक संभ्रम तयार होतो. पुढची एक महत्वाची बाब मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की देशात माननीय पंतप्रधान यांचीच हवा आहे हे जे परसेप्शन करण्याचा जो प्रयत्न होतोय, मला वाटतं कालची पाटणा इथं झालेली इंडिया आघाडीची सभा जर आपण पाहिली असेल तब्बल 15 लाखाचा जनसमुदाय या सभेसाठी होता आणि भारतीय जनता पक्षानं पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही त्यांच्या नेत्यांनी राजकीय निवृत्ती घोषित केली आहे. गौतम गंभीर असतील, त्यानंतर असनसोलमधून ज्यांना उमेदवारी असेल ते असतील, या सर्वांनी आपली तिकीटं परत केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये सर्व काही आलबेल आहे असं जे चित्र आपण सांगता आहात त्यामध्ये कितपत तथ्य हे एकदा आपण तपासून पाहू. आणि सरतेशेवटी खरं तर मी या आधीपर्यंत सगळे संकेत पाळले.
खाजगीत झालेल्या गोष्टी न जाहीर करण्याचा जो एक अलिखित संकेत असतो तो मी कायम पाळला. परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग 10 वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय? त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय. मी माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे, तो आपण पाहू शकता. आणि त्यामुळेच मी ठामपणे सांगतो की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे, मी कायम राहीन. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न हिरिरीनं मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. चाकण परिसरात बिबट्याची दहशत. महिन्यात 10 शेळ्या, 1 कालवड, 1 घोडी ठार. चाकण शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय. चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक आणि ग्रामीण रहिवासी भागात अलीकडेच 3 बिबटे पकडण्यात आले आहेत. चाकण पालिका हद्दीत राक्षेवाडी परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने आणि मागील 2 दिवसात धनगर बांधवांच्या वासरू आणि घोडीवर हल्ला लागोपाठ 2 दिवस हल्ले करून ठार केले आहे. तत्पूर्वी राक्षेवाडी जवळील आगरवाडी भागात 10 शेळ्या ठार केल्या होत्या. चाकण परिसरातील राक्षेवाडी आगरवाडी भागातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने त्वरित बिबट्याला पकडावे अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. लोकवस्त्यांच्या भागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्याला हुलकावणी देत बिबट्यांचा या भागात मोठा वावर वाढलाय. राजगुरुनगर व मंचर विभागाच्या वतीने चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित लाईनमन दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. चाकण चक्रेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन रूपी सेवेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. वेताळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी तुकाराम बोबले यांच्या आईचे निधन झाले. या मातेचा अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होता, परंतु त्यांनी जी राख शिल्लक होती ती नदीत न टाकता आपल्या शेतात नेली. नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे गावातून स्वागत होत आहे. नवजनशक्ती काँग्रेस महाराष्ट्र शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार आहे. कल्पना माने यांना उमेदवारी देण्यात आली असून यांच्या निवडणूक अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष मनोज शंकर नल्लूर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांनी हे जे नवजनशक्ती पार्टीची आपल्या महाराष्ट्रामध्ये पदार्पण केलेली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.